नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आम्ही तुम्हाला जगू देणार नाही। त्यामुळे साधुग्रामसाठी झाडं तुटता कामा नये। साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही। आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरालगत असलेल्या तपोवनात साधुग्रामसाठी 1800 झाडं तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता। मात्र महापालिकेच्या या निर्णयास वृक्षप्रेमींनी कडाडून विरोध करत आम्ही एकही झाड तोडू देणार नाही असं सांगत मागील आठवड्यात झाडाला मिठी मारू आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी तपोवनातील पूर्ण झाडे न काढता केवळ 5 ते 7 वर्षाची झुडपं काढली जातील असं सांगितलं। यावर सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज सकाळी तपोवनात पाहणी केली। यावेळी त्यांनी झाडे देखील माणसं आहेत, त्यामुळे यातील एकही झाड आम्ही काढून देणार नाही असं आक्रमक पवित्रा घेत साधू महंत तसेच राजकीय नेत्यांवर देखील टीका केली। झाड तुटू द्यायचं नाही। आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे। आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत। आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार। आम्ही तुम्हाला जगू देणार नाही। त्यामुळे साधुग्रामसाठी झाडं तुटता कामा नये। साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही। तर सयाजी शिंदे यांना याबाबत परिपूर्ण माहिती नसून त्यांची दिशाभूल करून तिथं आणण्यात आलंय। त्यामुळे त्यांनी संत महात्म्यांवर तसेच कुंभमेळ्यावर वैयक्तिक टीका करू नये असं अखिल भारतीय निर्वाणी आखाड्यांचे महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितलं। सयाजी शिंदे आज नाशिक तपोवन वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये आले असता वास्तविक पाहता कुंभमेळा काय आहे त्याची त्यांना माहिती देखील नाही आणि कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये शेजारी असलेल्या एका विद्वान ग्रहस्थाला ते विचारतात। तो विद्वान ग्रहस्थ यापूर्वी सांगता झालाय की कुंभमेळा हा अकबराने भरवला। अशांच्या सल्ल्याने जर या ठिकाणी सयाजी शिंदे येऊन 500 वडाची झाडं तोडतायत, 400 वडाची झाडं तोडतायत असे चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करत असतील तर मला वाटतं की सयाजी शिंदे यांनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि मग या आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांची मतं व्यक्त करावी। व्यक्तिगत संत महात्मे कुंभमेळा याच्यावरती टीका करू नये। त्यामुळे आता तपोवनातील वृक्षतोडीवरून नवा वाद उफाळला असल्यास पाहायला मिळतंय। यावर काय तोडगा निघणार हे बघून आता महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अमोल वाघमोडे, नाशिक।